नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 21 जुलै आणि 21 जुलै 2026 हे आपण महत्वाचे 12 प्रश्न पाहत आहोत आणि दररोज सकाळी 6:30 वाजता आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती रोजचे 12 प्रश्न घेऊन येत असतो. याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण मदत व्हावी. ठीक आहे. मग आणि मित्रांनो, आपण पाहताना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत जा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. ठीक आहे. आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, जगातील पहिली पूर्णपणे कृत्रिम पेशी कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहे? याचं उत्तर होतं अमेरिका देशाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली आहे. आजचा पहिला प्रश्न, आय एन एस मालवण ही कोणत्या प्रकारची युद्धनौका आहे? तर ही पाणबुडी विरोधी उथळ पाणी युद्धनौका आहे. ऑप्शन नंबर कुठलं? 4 बरोबर आहे. 22 जुलै म्हणजे उद्या 22 जुलै 26 रोजी आय एन एस मालवण भारतीय नौदलात दाखल होणार आहे. ही माहे वर्गातील दुसरी पाणबुडी विरोधी उथळ पाणी युद्धनौका आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड कोची येथे बांधली. 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर. मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ऐतिहासिक बंदरावरून देण्यात आलेले त्याचे नाव आहे आय एन एस मालवण. बनलं कुठे? कोचीमध्ये. काय आहे ही? पाणबुडी विरोधी उथळ पाणी युद्धनौका आणि माहे वर्गातील दुसरी पाणबुडी आहे. ठीक आहे. पुढे दुसरा प्रश्न, भारताचा पहिला गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारने कोणत्या देशातील टिडल सेल एएस या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर नॉर्वे देशाच्या या कंपनी सोबत काय केलंय? अरुणाचल प्रदेश सरकारने करार केलेला आहे. भारताचा पहिला गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प भारताचा पहिला रिव्हर कॅनेटिक एनर्जी, ठीक आहे, डिमॉन्स्ट्रेशन प्लॅनेट आहे. राज्य अरुणाचल प्रदेश, क्षमता 500 किलोवॅट, भागीदारी कंपनी टीडीएल सेल एयर्स, देश नॉर्वे. वैशिष्ट्य मोठे धरण किंवा नागरी पायाभूत सुविधा, न उभारता नदीच्या नैसर्गिक प्रवाहातून वीज निर्मिती करणे. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचं वैशिष्ट्य काय? मोठे धरण किंवा नागरी पायाभूत सुविधा न उभारता नदीच्या नैसर्गिक प्रवाहातून वीज निर्मिती करणे हा त्याच्या मागचा मुख्य उद्दिष्ट आहे. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोण लॉर्ड्स ऑनर्स बोर्डावर नाव कोरले जाणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे? पुन्हा एकदा सांगतो, खालीलपैकी कोण लॉर्ड्स ऑनर्स बोर्डावर नाव कोरले जाणारे पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे? याचं उत्तर आहे क्रांती गोड या ठरलेल्या आहेत. क्रांती गोडने इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स कसोटीत पहिल्या डावात 5-37 म्हणजे 37 रन 5 विकेट अशा शानदार गोलंदाजी करून लॉर्ड्सच्या टेस्ट ऑनर्स बोर्डावर नाव करणारी पहिली महिला ठरलेली आहे. कितव्या? पहिल्या महिला ठरलेल्या आहेत, हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. याच सामन्यात यास्तिका भाटियाने शतक झळून फलंदाज म्हणून ऑनर्स बोर्डावर स्थान मिळवले आहे. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा आपल्याला माहित असावा. चौथा प्रश्न, राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस. प्रश्न काय विचारलाय? राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्र हो, याचं उत्तर आहे 10 जुलै रोजी साजरा केला जातो. ऑप्शन नंबर काय आहे? 10 जुलै. लक्षात असू दे. ओके. नेक्स्ट आपण पाहतोय पाचवा प्रश्न, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ कोणत्या भारतीय स्पेस टेक स्टार्टअपच्या संचालक मंडळात सामील झाले आहे? तर उत्तर पाहायला गेलं, ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. अग्निकुल कॉस्मोस. अग्निकुल कॉस्मोस येथे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुठे मित्र हो? अग्निकुल कॉस्मोस. लक्षात ठेवा. स्टार्टअप अग्निकुल कॉस्मोस, माजी इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ. ठीक आहे. पद बोर्ड ऑब्झर्वर म्हणजे संचालक मंडळ निरीक्षक म्हणून. नियुक्तीचे कारण मिशन 2 पूर्वी तांत्रिक मार्गदर्शनासाठी. मिशन 2 चे उद्देश काय? ऑर्बिटर क्लास रॉकेट बूस्टर परत मिळवणे, रॉकेटच्या वरच्या टप्प्याचे कक्षेत कार्यक्षम प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर करणे आणि हे भारताच्या पुनर्वापर योग्य रॉकेट तंत्रज्ञानाकडे महत्वाचे पाऊल मानले जाते. इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ यांची कुठे संचालक मंडळ सामील झाले? अग्निकुल कॉस्मॉस मध्ये, आणि ते संचालक मंडळ निरीक्षक असणार आहेत. 6वा प्रश्न,
जगातील पहिली पूर्णपणे कृत्रिम पेशी कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहे? याचं उत्तर आहे अमेरिकाने तयार केलेली आहे. येथील पाहूया अमेरिकेबद्दल. पूर्ण नाव युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, राजधानी वॉशिंग्टन DC, सर्वात महत्त्वाचे शहर न्यूयॉर्क सिटी, लोकसंख्या 33.5 कोटी, क्षेत्रफळ 98,037 चौरस किलोमीटर, 98,37,000 चौरस किलोमीटर, जगात तिसरा क्रमांकचा देश. चलन अमेरिकन डॉलर, भाषा इंग्रजी, शासन प्रणाली संसदीय लोकशाही प्रजासत्ताक, स्वातंत्र्य दिन 4 जुलै 1776, राष्ट्रीय दिन 4 जुलै स्वातंत्र्य दिन. ठीक आहे. अमेरिका जगातील शक्तिशाली व प्रभावशाली देश आहे. तिथे 50 राज्य आहेत. ठीक आहे, लक्षात असू दे. डोनाल्ड ट्रम्प सध्याचे अध्यक्ष 20 जानेवारी 2025 ला पदभार स्वीकारला आणि सेकंड टाइम ते 20 जानेवारी 2029 पर्यंत पदावर राहणार आहे. राष्ट्रीय ध्वज अमेरिकन ध्वज आहे. राष्ट्रीय पक्षी त्याचा बॉट ईगल आहे. राष्ट्रीय फुल रोज गुलाब आहे. गीत द स्टार है ना, बघा स्पारलेट बॅनर आहे. ठीक आहे, माहित पाहिजे आपल्याला. ओके. सर्वात मोठी अर्थव्यवस्था, आघाडीची शैक्षणिक प्रणाली, नासाद्वारे अवकाश संशोधन अग्रगण्य, जगात सर्वात मोठा संरक्षण खर्च आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचा अव्वल. ठीक आहे, माहित असं आपल्याला जितकं जमलं तितकं शॉर्टकट मध्ये अमेरिका दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे 7वा प्रश्न आपण पाहतोय. नुकतेच स्थानिक न्यायालयाने बेकायदेशीरपणे मोफत जनमत चाचणी ओपिनियन पोल सेवा मिळवल्याप्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ते कोणत्या देशाचे राष्ट्रप्रमुख होते? पाहिला गेलं ते दक्षिण कोरियाचे राष्ट्रप्रमुख होते. व्यक्ती युन सेक येओल, देश दक्षिण कोरिया, पद माजी राष्ट्राध्यक्ष, प्रकरण बेकायदेशीरपणे मोफत जनमत चाचणी, ओपिनियन पोल सेवा मिळवणे, शिक्षा 2 वर्षाचा तुरुंगवास त्यांना करण्यात आलेला आहे. 8वा प्रश्न. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? आता हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय, आपण डिटेल पाहूया. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. बघा, वंदे मातरम महत्वाची माहिती. आनंदमठ 1882 कादंबरी समाविष्ट. 1896 रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम सार्वजनिकरित्या गायले. 1950 मध्ये संविधान सभेने राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले आणि सध्या पहिली 2 कडवी अधिकृतपणे वापरली जातात. हे आपल्याला माहित असावं. ठीक आहे. हा, आता आपण डिटेल काय पाहूया. पावसाळी अधिवेशनात वंदे मातरमचा अपमान दंडनीय गुन्हा करण्यासाठी विधेयक मांडले जाणार. राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 दुरुस्ती प्रस्तावित. जनगणमन प्रमाणेच वंदे मातरमलाही वैधानिक दर्जा संरक्षण मिळणार. अपमान केल्यास 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे जनगणनेप्रमाणेच वंदे मातरमला सुद्धा वैधानिक संरक्षण मिळणार आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आपण पाहतोय 9वा प्रश्न. AISHE अहवालानुसार उच्च शिक्षणातील GER मध्ये कोणते राज्य अव्वल ठरले आहे? असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारले तर उत्तर आहे तमिळनाडू राज्य हे अव्वल ठरलेले आहे. डिटेल पाहूया तमिळनाडू बद्दल आपण. राजधानी चेन्नई, 1 नोव्हेंबर 56 स्थापना, 1,30,058 चौरस किलोमीटर, क्षेत्रफळ, लोकसंख्या 7.21 कोटी 2021 नुसार. राजा दर्जा 1 नोव्हेंबर 56, अधिकृत भाषा तमिळ. राज्याचे प्रतीक वारण बैल, भारतीय कोल्हा लक्षात ठेवा. राज्याचे झाड पुन्नई, राज्याचे फूल शेवंती, राज्याचा पक्षी इंडियन रोलर लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आणि सध्याचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय आहेत. पदभार सांभाळला 10 मे 2026 रोजी. त्यांचा पक्ष आहे तमिळगा यत्री कळगम. ठीक आहे. मीनाक्षी मंदिर आहे, महाबलीपुरम मंदिर आहे, कन्याकुमारी आहे, उटी निलगिरी हिल्स आहे आणि रामेश्वरम आहे. ठीक आहे. आणि तमिळनाडू हे नाव तमिळ आणि नाडू या शब्दापासून तयार झालेले आहे. ठीक आहे. जगात सर्वात मोठे मंदिर शहर मदुराई आहे. चेन्नईला दक्षिणेचे प्रवेशद्वार असेही म्हणतात. लक्षात असू दे. राज्याचा GDP मध्ये भारताचा मोठा वाटा. ऑटोमोबाईल उद्योगात अग्रगणी राज्य. चेन्नई तुतीकोरीन हे महत्वाची बंदरे आहेत. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आपण पाहतोय 10वा प्रश्न. बेटा बिटोस डी हा ग्रह कोणत्या दुर्बिणीने शोधला आहे? आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो, उत्तर आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने शोधलेला आहे. ठीक आहे. 15 जुलै 26 रोजी नवीन बाह्यग्रह शोधला. हा ग्रह बेटा पिक्टोरिस ताऱ्याभोवती फिरतो. पृथ्वीपासून सुमारे 63 प्रकाश वर्ष दूर आहे. हा त्या तारा प्रणालीतील तिसरा ज्ञात ग्रह आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 11वा प्रश्न. दुर्गा स्क्वॉड महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? दुर्गा स्क्वॉड महिलांच्या सुरक्षेसाठी तर पश्चिम बंगाल राज्याने ते सुरू केलेलं आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट.
12वा प्रश्न, 22 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? मित्र हो, पाहायला गेलं जागतिक मेंदू दिन आणि राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिन दोन्ही दिवस साजरे केले जातात. आपल्याला माहित पाहिजे भारतीय ध्वज या दिवशीच मान्यता मिळालेली होती, म्हणून स्वीकृती दिन म्हणून आपणच साजरा करतो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, हॅपी सिटी इंडेक्स 26 मध्ये भारतातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले? ऑप्शन आहे अहमदाबाद, इंदूर, जयपूर, पुणे. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो, सर्व प्रश्न घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो आणि सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना मदत व्हावी या अनुषंगाने मी दररोज आपले रोजच्या रोज व्हिडिओ टाकत असतो. पण मला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, तरी पण मी न बंद करता रेग्युलर पूर्णपणे टाकण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओज, आणि हवं तितकं मदत करतोय. आज ना उद्या नक्की प्रतिसाद मिळेल ही मी आशा करतो. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.